अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। गणेश माते हा घे प्रसाद। एवढंच? काही वेळ थांब, तुझ्यासाठी खूप पदार्थ बनवते मी, चालेल? बरं, पण मला पुरेल एवढं कर, नाहीतर मला भूक लागते। हो कळलं, पण मला सांग तू आत्ता एवढ्या सकाळी सकाळी कुठे चालला होतास? बाहेर चाललो आहे। बाहेर? बाहेर कुठे? माते किती प्रश्न विचारतेस? विचारायलाच हवं, बाहेर म्हणता म्हणता तू गडाच्या पायथ्याशी जायला नको। म्हणून तू एवढे प्रश्न विचारते आहेस का? हो, तुझ्या ध्यानात आलं ना? हो। गणेश, तू पायथ्याशी गेलेलं मला अजिबात आवडणार नाही। बघ हा, नाहीतर तूच म्हणशील जा म्हणून। मी असं का म्हणेन? उगाच तू काहीतरी कारण काढून गडाच्या पायथ्याशी जाऊ नकोस। मी काही कारण काढत नाहीये माते, तू उगाच संशय घेते आहेस माझ्यावर। आता तूही मातेला बोलायला लागलास। तुला राग आला का? हे विचारलं म्हणजे झालं। मी काय करते आहे, मी कुठे आहे, गडावर काय सुरू आहे, तुला काही माहित नसतं गणेश। मला सगळं ठाऊक आहे। तरी मातेची विचारपूस करायला आला नाहीस तू? क्षमा असावी माते। बरं, राहू दे, कुठे बाहेर जाऊ नकोस हं? काय जाणार आहेस? नाही माते, मी नाही जाणार। येते मी। देवा,
हे घ्यावं. बानू, काय झालं? तुम्ही तिथं चंदनपुरीला असताना शेरड रानात नेण्या अगोदर असंच चरवीभर दूध घ्यायचं ते आठवलं. मला देखील फार आठवण येते तिथली. ह्या तर तिथलं दिस विसरणारच नाही बघा. सगळ्यात म्हणजे जेव्हा तुम्ही तत्वस्तीवर आले होते मी तुम्हाला ओळखलं नाही. तरी ते गणेश मला म्हणत होते का तू त्यासनी ओळखलं नाहीस तर. म्या म्हणलं तुम्ही वस्तीवर येणार आणि म्या तुम्हाला ओळखणार नाही असं कसं होईल. तर तेच झालं. ते गणेश म्हणले तसंच झालं. लय दिस झालं ते दिसलं नाही. आता वाड्यावर बी आलं नाही. त्यासनी तर नुसतं बघितलं तरी बी बरं वाटतंय. बानू, तुला गणेशला भेटायचे आहे का? नाही देवा, तसं नाही. तर आज का कुणास ठाऊक त्यांची आठवण आली बघा. ते हत वाड्यावर आले होते जेवाया. माझ्या हातचं लाडू खाल्लं, जेवण केलं, मग गेले गडावर. तेव्हा त्यांची लई दिस भेट नाही झाली म्हणून विचारते. कसं आहेत ते? उत्तम आहे. त्याला देखील सर्वांना भेटायची फार ओढ असते. गणेश आहेच तसा. गडावर देखील त्याच्यावर फार जीव आहे सगळ्यांचा. वय की बघितलं आहे म्या. म्हाळसेचा देखील त्याच्यावर फार जीव आहे. जर तिने ठरवलं तर त्याला स्वतःच्या डोळ्यासमोरून कधीच दूर जाऊ देणार नाही ती. वय म्हाळसा त्यांचा खरंच जीव आहे त्यांच्या आणि त्यांचा बी. म्हाळसा ताईंसाठी त्या म्हणत्याल तसं करत्याल ते. त्यासनी बरं वाटावं म्हणून. आणि ते होणं स्वाभाविक आहे. कारण पार्वती ही त्याची माता आहे. गडावर श्री गणेशाबद्दल कोणालाही काहीच ठाऊक नाही. पण एक दिवस ते म्हाळसेला कळेलच. आणि त्या दिवशी गणेशाबरोबर घालवलेले क्षण तिला आठवतील. त्याने तिला कसे सहाय्य केले हे तिला आठवेल. हा बोला. गणोबा तुम्हीच का? हा मॅच. कुठून आला सा? पूर्वेकडून आलोय. आमच्या राजाचा सांगावा आहे. देवी आहे. चला माझ्या संग. तुम्हीच ते सांगावा. नाही न ग. देव कुठं आहेत? देव गडावर नाहीत. म्हणजे देवीशीच भेटावं लागल. अहो पण एवढं घाबऱ्या काय झालं? तसं नाही. चुकलं तर देवी शिक्षा देतात म्हण. पर तुम्ही कशा पाय घाबरतायचा? नाही हे घ्या तुम्हीच द्या. बर हे बघा पाहुणचार घेऊन जावा नाही तर देवी रागावत्यात. घेतो की. कुठे जायचं? हे बघा हतनं असं मोर जायचं आणि जायची घाई करायची नाही. हा या जा. देवी ही दरदेशीची काम आहे ती घेऊन आलो होतो बघा. बोलावे. या. देवी ही काही महत्वाची काम आहेत. चोडप्पा, महायज्ञाची पूर्वतयारी कुठपर्यंत आली? देवी तुम्ही सांगितल्याप्रमाणे समध्यासनी निमंत्रणं पाठवली आहेत ती. देशोदेशीचं राजन ऋषी मुनी येणार आहे ती. त्यांची गडावरच राहायची व्यवस्था केलेली आहे. जी भक्त मंडळी येणार आहे ती त्यांची जिजुरी गावात राहायची व्यवस्था केलेली आहे. आणि समध्यांच्या जेवणाची तयारी करायची आहे. त्याच्यासाठी राज्यातली अनेक मंडळी स्वतःहून हातभार लावत आहेत बघा. उत्तम. त्या उत्सवाची तयारी अगदी चांगली चालू आहे.
तुम्ही काही बी काळजी करू नका सा. तुम्हासनी काही बी उणीव भासणार नाही. पर पण काय चोडप्पा? काय नाही. बोला चोडप्पा. आणि तुम्हासनी राग तर येणार नाही ना? माझ्या रागाची तुम्ही काळजी करू नका. आता लहान तोंडी मोठा कास घेतोया. देवी, उत्सवाची सगळी तयारी आम्ही करू आणि त्याच्यासाठी लोक आता कवा बी जेजुरी गडावरती यायला लागतात. तर देव गडावरती नाही ते. आणि हे काही बरं दिसणार नाही बघा. तेव्हा आता देवासनी गडावर काय बी करून आणायचं काम तुम्हासनीच करावं लागेल बघा. अरे झाडा देत नाही आतमध्ये. बोला. गणोबा कोण आहे तर? हो मी आता आहे. कुठून आला सर? मी उत्तरेकडनं आलोय. ह्यो संदेश द्यायचा आहे. या देतो की. देवी गडावरच आहेत आणि तुम्हाला भेटून संदेश द्यायचा असेल तर माझ्या संग चला. नाही, म्या मोहर नाही येत. माघारी मी जायचंय. लय लांबचा प्रवास आहे. बरं आता आलाय सा एक काम करा. हातनं मोहर जावा. तर जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवा विसावा घ्या आणि मग जावा. बरं, आणि देवीचा काय सांगावं असेल तर तो बी घेऊन जाईल. आत्ता कसं बोलला सा? बरं, म्या थांबतो तर. हा या या या. येऊ का जी? या गणोबा. देवी, आपण लोकांनी यज्ञासाठी जी आवताना पाठवली होती त्यावर परत सांगावा यायला लागलाय. काय झालं देवी? तुम्ही काही बोललं नाही सा? आपण ज्यांना ज्यांना महायज्ञाची निमंत्रण पाठवली होती त्यांचे होकार यायला लागले आहेत. आणि देव गडावर आल्याशिवाय हा यज्ञ होऊ शकत नाही. आता काय करायचं हा प्रश्नच पडला आहे मला. देवी, आमासनी बी काळजी आहे. पण काहीतरी चांगलं होईल बघा. देव गडावर परत येत्याल. खोटी आशा नको चोडप्पा. ते इतकं सोपं नाही. प्रधानजी, देवी, प्रधानजी, देवी. गणोबा, देवीचं सांगावं आहे. प्रधानजी येतील का म्हणून विचारलं आहे. महत्वाचं काम आहे, नाही तर देवी येतीलच. पाहते मी. अहो, बाहेर येता का? काय झालं देवी? भाळसा देवीने तुम्हाला बोलवलं आहे. नाहीतर त्याही यायला तयार आहेत. नको, मीच जाऊन येतो. मी जातो आणि देवीशी सांगतो की तुम्ही येताय म्हणून. थांबा, काय घडलं आहे? आपण ज्यांना होमाची आवताना पाठवली होती त्यांच्याकडनं होकार यायला लागले ती. बर, तुम्ही या, मी सुद्धा येतोच. भाळसाला काय म्हणायचं आहे हे लक्षात येत आहे. परंतु तुम्ही काय करणार आहात? म्हणजे हा निर्णय खरं तर श्री खंडेरायांचा होता. त्यामुळे त्यांनी स्वतःच ठरवायला हवं यातून बाहेर कसं यायचं. परंतु श्री खंडेराय कसं काही करतील? मग माणसाला विचार करू द्या काय करायचं त्याचा.
मी जे म्हणते आहे ते तुम्हाला कठोर वाटत असेल, परंतु तेच योग्य ठरेल. बर, मी पाहतो काय करायचं ते. आधी भेटून येतो. परंतु मी काय म्हणाले ते लक्षात असू दे. देवी यावं का जी? या गणोबा. गणोबा सांगावा दिलाय ना? वय प्रधानजी येतात. चोडप्पा. देवी, यावे प्रधानजी. आसन ग्रहण करावे श्री विष्णू. काही कार्य होतं का देवी? बंधू, मी असा विचार केला आहे की प्रति 5 वर्षांनी गडावर जो महायज्ञ होतो तो होणार नाही असे जाहीर करावे. परंतु देवी, आतापर्यंत सगळ्यांना निमंत्रण गेली आहेत. लोक यायला देखील लागली आहेत. आकाशात ग्रह नक्षत्रांची विशिष्ट स्थिती दिसली की यज्ञ होईल. परंतु ती तिथी देखील जवळ आली आहे देवी. पण हे गडावर नाहीत आणि सगळ्यांच्या देखत अपमान व्हायला नको. हे गडावर येतील याची शाश्वती नाही राहिली आता. परंतु देवी, श्री खंडेराय गडावर येणार नाहीत असं का समजायचं? हे त्यांचंही दायित्व आहे. त्यांनीही गडावर असायला हवं. बंधो, सोहळ्यासाठी सगळी प्रजा एकत्र जमणार आहे. देशोदेशीचे राजे येणार आहेत. त्यांच्या समोर काही अनर्थ घडला तर? हे येऊच शकले नाहीत तर? देवी, मला वाटतं की आपण आशा सोडू नये. अशा पद्धतीने शस्त्र टाकू नये. मग तुम्हीच काहीतरी उपाय सांगा प्रभू. देवी, आपण श्री गणेश यांच्यावर हे कार्य का नाही सोपवत? हे तर माझ्या ध्यानातच आलं नाही. मग आता विलंब नको. मला तर वाटतं या हात्यासनी हे काम जमल. मला तर असं वाटतं या ते देवासनी घेऊनच येतील गडावर. अवय बरं, गणेशला सांगा मी त्याला बोलावले आहे. मी त्याच्याशी बोलून घेते. वय जी येत. तुम्ही तिथे आहात आणि मी इथे. तुम्ही काही प्रयत्न करत नाही आहात गडावर येण्यासाठी. पण मला शांत बसता येणार नाही. तुम्हाला आणण्यासाठी आज मी गणेशाला पाठवते आहे. त्याला पाहिलं की मला विश्वास वाटतो. माझा हा प्रयत्न व्यर्थ जाऊ देऊ नका.
मला बोलावलंस? हो, मला तुझ्यावर एक कार्य सोपवायचे आहे. ते तू करशील ना? हो, पण काय कार्य आहे? तुला गडाच्या पायथ्याशी जाऊन श्री खंडेरायांना गडावर घेऊन यायचे आहे. तू काही बोलला नाहीस. माते, मी जाऊन येईन. केवळ जाऊन नको येऊ, कार्य देखील करून ये. मला ठाऊक आहे तू ठरवलंस तर काही अशक्य नाही गणेश. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतो. मला असं का वाटतं आहे की हे कार्य करताना तुला आनंद झालेला नाही. असं नाही माते, पण काही झालं तरी हे कार्य अवघड आहे. म्हणूनच मी तुला सांगते आहे, तू पूर्ण प्रयत्न करावेस. श्री खंडेराय गडावर काय येत नाही हे केवळ तूच शोधू शकतोस. माझ्यावर जर एवढा विश्वास असेल माते, तर हे कार्य मी करेन. मग विलंब नको. तुझ्या जाण्याची व्यवस्था मी करायला सांगितली आहे. येतो मी.